वायरमॅन, सेकंड इयर, सोलर पॉवर प्लांट अँड इलेक्ट्रिक EV चार्जिंग. तर पहिला प्रश्न काय हा? पहिला प्रश्न, EV बॅटरी चार्जिंग सिस्टममध्ये BMS चे पूर्ण नाव काय? त्याची फुल फॉर्म काय? BMS याचा फुल फॉर्म आहे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम. वीज निर्मितीसाठी सौर सेलमध्ये कोणते इफेक्ट वापरले जातात? त्यासाठी लाईट रे फ्रॉम सन वापरला जातो. करेक्ट आन्सर इज बी. याचं नाव काय? याचं नाव आहे ग्रीड ट्रीड टाईप SP सिस्टम. हा जो X म्हणून आहे याचं नाव काय? याचं नाव आहे चार्ज कंट्रोलर. याचं नाव काय? चार्ज कंट्रोलर. सोलर गृह प्रकाश सिस्टमचे दुसरे नाव काय? सोलर गृह प्रकाश सिस्टमचे याचे दुसरे नाव आहे सोलर DC डे लाईट. ऑप्शन सी इज करेक्ट. BLDC चे विस्तार काय आहे? ब्रशलेस DC मोटर. ब्रशलेस DC मोटर. ब्रशलेस DC मोटर. ऑप्शन ए इज करेक्ट. कोणते सेल प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते? लाईट एनर्जी कन्वर्ट टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. फोटोवोल्टेज सेल. फोटोवोल्टिक सेल. ऑप्शन डी इज करेक्ट. ह्या सिस्टमचे नाव काय? ह्या सिस्टमचे नाव आहे ह्याचे नाव आहे डायरेक्ट कपल सिस्टम. डायरेक्ट कपल सिस्टम. इलेक्ट्रिकल चार्जिंगमध्ये CCS कनेक्टचे पूर्ण फुल फॉर्म. याच्यानंतर विचारतो BMS बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम. त्याच पद्धतीने CCSचा काय? कंबाईन चार्जिंग सिस्टम. कंबाईन चार्जिंग. फोटोवोल्टेज मॉड्यूलमधून DC पॉवर AC पॉवरमध्ये रूपांतर करणार. DC म्हणा AC मध्ये रूपांतर करते. DC ट्रान्सलेट टू AC याला कोण करते? हा इन्व्हर्टर. ऑप्शन ए करेक्ट. SP सेलचे एक्सप्लेन काय? म्हणजे याचाही फुल
याचासुद्धा फुल फॉर्म काय? याचासुद्धा फुल फॉर्म आहे फोटो व्होल्टेज सेल. म्हणजे ह्याला पकडून आतापर्यंत 3 किंवा 4 याला विचारून 4 किंवा 5 अशा फुल फॉर्म विचारला. नंतर आहे सोलर वॉटर पंपचे कमी व्होल्टेज आणि जास्त व्होल्टेजपासून संरक्षण कोणते उपक्रम वापरले जाते? त्यासाठी कंट्रोलर वापरला जातो. जो असते सोलर वॉटर पंप कमी व्होल्टेज व जास्त व्होल्टेजपासून संरक्षण कोण करते? तर त्याच्या संरक्षणाचं काम करतो ऑप्शन सी इज अ कंट्रोलर. कोणत्या रंगाचा सोलर कुकर पॅन इफेक्ट म्हणून काम करते? पॅन वर्क म्हणून कोणत्या रंगाचा करते? ऑप्शन ए इज अ करेक्ट, काळा. काळा हा रंग करते. हा जो आहे याला काय म्हणतात? याला म्हणतात सोलर सेल. ऑप्शन ए इज अ करेक्ट, सोलर सेल. कोणते मानक आकाराचे सोलर मॉड्यूल तयार केले जातात? म्हणजे कोणत्या आकारानं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं? तर 1636 सेलच्या मॉड्यूलचा वापर करून. प्रश्न क्रमांक 16. तर याला काय म्हणलं जातं? जो हा एक्स म्हणून चिन्ह आहे इथे, याला काय म्हणलं जाते? सोलर चार्ज कंट्रोलर. याला काय म्हणलं जाते? सोलर चार्ज कंट्रोलर. ऑप्शन ए इज अ करेक्ट. इलेक्ट्रिकल चार्जिंगमध्ये कोणते उपकरण अतिभारापासून संरक्षण करतात? अतिभार इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जो इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये असतो त्यावर ओव्हरलोडपासून संरक्षण काय करतो? तो सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकर हा इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये अतिभारापासून संरक्षण करतो. ऑप्शन ए इज करेक्ट. बायपास डायोडचे कार्य काय आहे जो सोलर सेलमध्ये स्प्रिंगचे समांतर केला जातो? याचा कार्य आहे ओव्हरलोडपासून संरक्षण करणे. तर स्प्रिंगचा कार्य काय आहे? स्प्रिंगचा कार्य काय? नाही, बायपास डायोडचे कार्य हा ऑप्शन ए करेक्ट आहे. तो मागचा चुकला होता, हा नाही. तर सीटचे इफेक्ट कमी करणे, सीटचे इफेक्ट करणे हा बायपास डायोडचे कार्य आहे. सोलर यंत्रणेचे सामान्य वापरल्या जाणाऱ्या बॅटरीचे कार्य काय?
काम ते कॉमन यूज ऑफ बॅटरी इन सोलर सेल. सोलर सेलमध्ये जो आपण वापरला ते कॉमन कोणती असते? लीड ॲसिड बॅटरी. लीड ॲसिड बॅटरी. ऑप्शन डी इज करेक्ट. काही संख्येने सोलर सेल सिरीजमध्ये जोडल्या गेला त्याच्या काय? सिरीजमध्ये कोणती वस्तू असते तेव्हा आपला व्होल्टेज इन्क्रीज होत असते, आपला व्होल्टेज वाढत होते. व्होल्टेज इन्क्रीज होत असतो. ऑप्शन डी इज करेक्ट. 20वा 5 बाकी. इलेक्ट्रिकच्या जलद चार्जिंगमध्ये स्लो चार्जिंग झाले याचं कारण काय? म्हणजे जो इलेक्ट्रिकल व्हेकल असते म्हणजे आपला फोनसुद्धा कमी चार्जिंग गतीनं खावते, त्याचा काय होते? बॅटरीचे आरोग्य कमकुवत करते. ऑप्शन ए इज करेक्ट. बॅटरीचे आरोग्य कमकुवत करते. इलेक्ट्रिकल चार्जिंगची क्षमता कशा दर्शवतात? kVW. ऑप्शन बी इज करेक्ट. kVW. हा चिन्हामध्ये आहे त्याचं नाव काय? हा अननोईंग टूल ऑफ MC. याचं लक्षात ठेवायचं MCA4. ऑप्शन सी इज करेक्ट. सोलर सेलचे याचे नाव काय? याचं नाव आहे हा सोलर पॉवर. हा पॅनल कुकर आहे. हा काय? हा पॅनल कुकर. काय? हा कुकर. फोटो व्होल्टेज सेल म्हणून कोणाला म्हणतात? फोटो व्होल्टेज सेल याच्यापैकी आहे सोलर सेलला. सोलर सेल ही फोटो व्होल्टेज सेल असते. ऑप्शन सी इज करेक्ट.